हाय हॅलो नमस्ते. तर तुमचीही मुलं भेंडी खात नाही आहे का? या प्रकारे अशी भरवा भेंडी बनवा आणि मग बघा. चला तर यासाठी लागणारं काही साहित्य बघूया. इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी मी रात्रीच पाण्याने धुवून आणि सुकून ठेवलेली होती आणि सकाळी बघू शकता मी एका भेंडीचे 4 तुकडे इथं केलेले आहेत. व्यवस्थित कापून घेतलेली आहे. अशा प्रकारेच तुम्हाला इथे भेंडी ही कापून घ्यायची आहे. आणि त्यासाठी लागणार आणखी परत इथे काही मसाले आहेत. मी इथे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन तव्यावरती मी भाजून घेतलेलं आहे. आणि अर्धा वाटी शेंगदाणे आहेत तेही भाजून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे इथं मीठ आहे, 1 चम्मच जिरे, 1 छोटा चम्मच सोप, 2 चमचे लाल तिखट, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच इथे खानदेशी मसाला आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत. चला तर शेंगदाणे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. इथे आपण भेंडी मॅग्नेट करून ठेवायची आहे. मी कट केलेली भेंडी इथे घेतलेली आहे. त्यामध्ये मी तिखट ॲड केलेलं आहे, थोडी हळद ॲड केली, धने पावडर, खानदेशी मसाला आणि चवीप्रमाणे इथे मीठही घ्यायचं आहे. आणि ही भेंडी आपल्याला इथं व्यवस्थित मॅग्नेट करून घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यावरती आपल्याला एक अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून इथे 10 मिनटं इथं ठेवून घ्यायचे आहे. त्यावरती नंतर मग आपण शेंगदाणे जे मिक्सरमधून बारीक केले होते ते शेंगदाणे इथं मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भेंडी इथं आपली मॅग्नेट होत आहे मसाल्यामध्ये, बघू शकता. 5 मिनटं याला ठेवून द्यायचं आणि मग 5 मिनटानंतर फोडणी द्यायची आहे. एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापवून घेतलं, त्यामध्ये जिरं आणि सोप जी होती ती मी कुटून घेतलेली आहे. इथे लसणसुद्धा कुटून घेतलेलं आहे. बघू शकता लसणालाही छान फोडणी बसली. आता ही भरलेली भेंडी जी आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे. इथे तुम्ही भेंडी नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि बघा मुलं खातात की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि थोडं झाकण ठेवून या भेंडीला आपल्याला शिजू द्यायचं आहे. बघू शकतात भेंडीला 1 नंबर कलर आलेला आहे, हिरवी, आणि भेंडी आपलं तेल थोडंफार असं सोडत आहे. बघू शकता इथे खाली लालसर अशी थोडी भेंडी शिजत आहे. याला परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि ही भेंडी परतून झाली की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं आणखी 2 मिनटं आपल्याला भेंडी इथं शिजू द्यायची आहे. बघू शकता 2 मिनटानंतर आपली भेंडी इथे शिजून व्यवस्थित रेडी आहे. कालच्या साईडने ही भेंडी एकदम व्यवस्थित लागली, म्हणजे थोडीशी अशी लागलेली आहे, करपलेली आहे. त्यावरती आता आपल्याला हे भाजलेलं बेसन ॲड करायचं आहे. व्यवस्थित सगळ्या साईडने इथं बेसन ॲड करून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीलाही 1 नंबर ही अशी भेंडी लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यावरती आता कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीरही मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनटं या भेंडीला इथे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि बघू शकता 1 नंबर अशी हॉटेलसारखी भरवा भेंडी इथे रेडी आहे. नक्की ट्राय करा.